नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा पाठ आपण पाहणार आहोत. मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने होय. निरनिराळे छंद, खेळ, नाटक, चित्रपट आदी करमणुकीची साधने, लेखन, वाचन आदी सवयी इत्यादींचा अंतर्भाव हा मनोरंजनात होतो. मग या मनोरंजनाची आवश्यकता काय? उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. छंद वा खेळाची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे भारतात प्राचीन मध्ययुगीन काळात उत्सव, सण, सोहळे, खेळ, नाच, गाणी इत्यादी मनोरंजनाची साधने त्या काळी अस्तित्वात होती. मग मनोरंजनाचे प्रकार किती? तर ते 2 आहेत. एक कृतिशील मनोरंजन आणि दुसरे अकृतिशील मनोरंजन. कृतिशील मनोरंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक व मानसिक सहभाग होय. उदाहरणार्थ हस्तव्यवसाय, खेळ ही कृतिशील मनोरंजनाची काही उदाहरणे आहेत. तर अकृतिशील मनोरंजन म्हणजे आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो तेव्हा ती मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते. त्यामध्ये फक्त आपण प्रेक्षक म्हणूनच भूमिका पार पाडत असतो. मग लोकनाट्य हा एक मनोरंजनाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो त्याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहे. त्यामध्ये पहिला आहे कठपुतळ्यांचा प्रयोग. भारताच्या प्राचीन काळात मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहे. त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरले असण्याची शक्यता आहे. पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेखही आहे. या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडी शिंगे व हस्तिदंत यांचा वापर होतो. या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा 2 पद्धती आहेत. यामध्ये छायाबाहुली, हातबाहुली, काठीबाहुली आणि सूत्रबाहुली असे याचे प्रकार आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, आसाम या प्रदेशांमध्ये कठपुतळींचे प्रयोग करणारे कलावंत असलेले आपणास दिसून येतं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दशावतारी नाटके. विशेष महाराष्ट्रातील लोकनाट्याचा हा प्रकार आहे. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारावर आधारित असलेल्या दिसून येतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो व या नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आर्थिक करणे या कृतीने होते. हा संवाद बहुतेक भाग पद्यमय स्वरूपात असलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर भजन, टाळ, मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास आपण भजन म्हणतो. भजनाचे चक्री भजन व सोंगी भजन असे 2 प्रकार आहेत. चक्री भजन म्हणजे न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे, तर सोंगी भजन हे देवभक्तांची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजन म्हणतो आपण. अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर
भजन ही लोकप्रिय केलेले आहे. यानंतर कीर्तन. कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होय. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे म्हणतात. कीर्तनकार हरिदास युवा कथेकरी बुवा म्हणतात. कीर्तन करणाऱ्या जवळ पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे लक्ष द्यावे लागते. म्हणजेच त्यांच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते. यानंतर ललित याविषयीची माहिती पाहूया. महाराष्ट्रातील मनोरंजनाचा हा एक जुना प्रकार आहे. नारदीय कीर्तन परंपरेत याचा समावेश होतो. कोकण व गोवा या भागात याचे खूप महत्त्व आहे. नाट्यप्रवेशप्रमाणे ललित सादर केले जातात. यामध्ये कृष्ण, रामकथा आणि भक्तांच्या कथा ह्या सांगितलेल्या असतात. यानंतर भारुड. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारुड होय. पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असतं. महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि गेयता यामुळे लोकप्रिय झालेली आहे. लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा एक महत्त्वाचा उद्देश असलेला दिसून येतो. यानंतर तमाशा हा लोकनाट्य प्रकार. तमाशा हा शब्द मूळ पर्शियन भाषेतील आहे. याचा अर्थ असा की चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा होतो. पारंपरिक तमाशाचे 2 प्रकार आहेत, संगीत बारी व ढोलकीचा फड. तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजे गणेश वंदना गायली जाते. त्यानंतर गवळण सादर केली जाते. तमाशाच्या दुसऱ्या भागात मुख्य नाटक म्हणजे वग सादर केला जातो. यानंतर पोवाडा हा एक गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार. पोवाडामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषण केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने अफजल खान वध हा विषय रचलेला आणि तुळशीदास यांनी रचलेला सिंहगडचे लढाईचा पोवाडा हा प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधीजी यांच्यावर पोवाडे रचले गेलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरींनी असलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला व पोवाड्याच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. यानुसार मराठी रंगभूमीविषयीची माहिती पाहूया. व्यक्तीने किंवा समुदायाने कोणतीही ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजेच रंगभूमी होय. ललित कलांमध्ये कलावंत व प्रेक्षक या दोहोंचा सहभाग असतो. मग या रंगभूमीशी संबंधित घटक असे कोणते आहेत तर रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नैपथ्य, नाट्य दिग्दर्शक, प्रकाश योजना, प्रेक्षक, नृत्य, संगीत, नाट्यसंहिता, समीक्षक, कलावंत इत्यादी घटकांचा समावेश होतो. यामध्ये 2 महत्त्वपूर्ण व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत. ते म्हणजे विष्णुदास भावे आणि विनायक जनार्दन कीर्तने यांचं कार्य. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी सीता स्वयंवर हे त्यांचे पहिले नाटक रंगभूमीवर आणले. त्यानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर आली. पूर्वी नाटकाच्या संहिता लिखित स्वरूपात नसत. बऱ्याचदा त्यातील गीते लिहिलेली असली तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असत. 1861 साली
वि. ज. कीर्तने यांचे पहिले संपूर्ण लिखित स्वरूपात असलेले थोरले माधवराव पेशवे हे नाटक रंगभूमीवर आले. या नाटकाने संपूर्ण लिखित अशा नाटकाची एक नवीन परंपरा सुरू केली. यानंतर खयाल गायकी. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी महाराष्ट्रात रुजवण्याचे कार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी केले. उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद अब्दुल करीम खान आणि उस्ताद रहिमत खान यांनी महाराष्ट्रातील रसिकांना शास्त्रोक्त संगीताची गोडीही लावलेली दिसते. मग त्यापैकी काही संगीत नाटकं आहेत ज्या व्यक्तींनी लिहिलेल्या आहेत त्याच्याविषयीची माहिती. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल नाटक लिहिलं. गोविंद बल्लाळ देव यांनी संगीत शारदा हे नाटक लिहिले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी संगीत मूकनायक हे नाटक लिहिले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी संगीत मानापमान हे नाटक लिहिलं. राम गणेश गडकरी यांनी संगीत एकच प्याला हे नाटक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. यानंतर मराठीतील काही प्रसिद्ध नाटकं कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहेत ते आपण पाहूया. आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार, घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, उद्याचा संसार इत्यादी नाटके लिहिली. वसंत कानेटकर यांनी रायगडला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू ही नाटके लिहिली. विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल, कमला देवी, गिधाडे, शांतता, कोर्ट चालू आहे ही नाटकं लिहिली. विश्राम बेडेकर यांनी टिळक आणि आगरकर, ब्रह्मकुमारी ही नाटके लिहिलेली आहेत. यानंतर काही नाट्य कलावंत यांनी संगीत रंगभूमीलाही समृद्ध केलेले आहेत. त्यामध्ये बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, गणपतराव जोशी, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर आणि गणपतराव बोडस हे त्यापैकी काही कलावंत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टी. त्यातील पहिलं आहे चित्रपट. चित्रपट हे कलात्मकता, तंत्रज्ञान यांचा संगम असलेलं माध्यम. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. यातून मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाल्यामुळे बोलपटांचा सुद्धा युग आले. सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी प्रथम चलचित्राचा प्रयोग मुंबईत केला. मदनराव पितळे कल्याणचे पटवर्धन कुटुंबियांचे चित्रपटाच्या निर्मितीत योगदान असलेले दिसते. दिग्दर्शक दादासाहेब तोरणे व त्यांच्या साथीदारांनी 1912 मध्ये पुंडलिक हा पहिला कथापट तयार केलेला आहे. यानंतर दादासाहेब फाळके यांचे कार्य. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला पूर्ण लांबीचा मुखपट तयार केला. पुढे त्यांनी मोहिनी, भस्मासूर, सत्यवान, सावित्री हे मुखपट आणि वेरूळची लेणी व नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील तीर्थक्षेत्रे यावर आधारित माहितीपट तयार केलेले आहे. आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिले सिने कॅमेरा तयार केला. तसेच बाबुराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 मध्ये सैरंध्री हा चित्रपट त्या काळात काढलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे चित्रपट त्या काळातील बाजीराव मस्तानी, भालजी पेंढारकर यांनी निर्माण केलं. सावळ्या तांडेल व पन्नादाई हा हिंदी चित्रपट कमलाबाई मंगरुळकर यांनी केलं. रामशास्त्री हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने तयार केले. महात्मा फुले हा चित्रपट आचार्य अत्रे यांनी तयार केले. वासुदेव बळवंत फडके यांनी हे विश्राम बेडेकर यांनी तयार केले. धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट दिनकर पाटील यांनी तयार केले. बाल शिवाजी हा चित्रपट प्रभाकर पेंढारकर यांनी तयार केले. तर संत तुकाराम प्रभात फिल्म कंपनीने
हा चित्रपट तयार केलेला आहे. ऐतिहासिक काळात सुद्धा काही हिंदी चित्रपट तयार झालेले आहेत. त्यामध्ये आहे सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वी वल्लभ, झांसी की राणी, आंदोलन, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, मुघल ए आझम हे काही ऐतिहासिक हिंदी चित्रपट. मग मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी कशा प्रकारच्या आहेत? तर नाटक स्वरूपात एक नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा यातील एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून सुद्धा आपण कार्य करू शकतो. चित्रकला, शिल्पकला व स्थापत्यकला यातील एक जाणकार म्हणून सुद्धा आपणाला एक व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते. संवाद लेखनासाठी एक उत्कृष्ट लेखक म्हणून काम करू शकता. संवादाची भाषा व संस्कृती जपणारे इतिहास तज्ज्ञ म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. दिग्दर्शक, पार्श्वसंगीतकार, अभिनेते व रंगमंच कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. मग चित्रपटात काय आहे व्यावसायिक संधी म्हणून? तर चित्रपट कथेशी संबंधित वातावरण निर्मिती करणारे जाणकार म्हणून तुम्ही व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते. पात्रांची रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा करणारे तज्ज्ञ कलावंत म्हणून तुम्ही व्यवसाय निर्माण होऊ शकतो. तुम्हाला कला दिग्दर्शक, प्रकाश व छाया तज्ज्ञ, कॅमेरामन, तंत्रज्ञ व त्यांचे सहकारी म्हणून सुद्धा तुम्हाला कार्य मिळू शकतं. रंगभूमीवर काम करणारे कलाकार म्हणून सुद्धा तुम्हाला व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते. चित्रपटातील संवादाची भाषा, संस्कृती, वागण्याच्या पद्धती यातील एक जाणकार व्यक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कार्य करू शकतायसा. आतापर्यंत आपण मनोरंजनाची जी माध्यमं आहेत आणि मनोरंजनाच्या माध्यमाच्या दृष्टिकोनातून आपणाला कोणकोणते व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात याच्याविषयीची माहिती या पाठात आपण पाहिलेलो आहोत. तेव्हा जे काही मनोरंजनाची माध्यमं आहेत, ही माध्यमं मनोरंजनाबरोबरच आपल्याला काही व्यावसायिक संधी उपलब्ध सुद्धा करून देत असतात. तेव्हा या पाठाविषयीची माहिती आपण पाहिलेलं आहोत. धन्यवाद.